तर आईचं रडण्याचा आवाज मला तिकडनं यायला लागला, कारण फोन स्पीकरवर होता आणि आईने मोठ्याने जगदंबा जगदंबा तिचं जे आराध्य दैवत आहे तिचा धावा आईने केला. माझ्या आयुष्यातली पहिली प्रिलिम्स होती 2019 सालची. आजपासून जवळपास 5-6 वर्ष पाठीमागे. इट्स व्हेरी लाँग टाईम. आपल्यासारखे जी मुलं आहेत ज्यांनी व्यासपीठावर नेहमी गाजवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण 1-1 तासाचे भाषणं दिलेले आहेत, त्यामुळे ते 30 मिनिटं काढणं फार आपल्यासाठी अवघड नव्हतं. आपण समजा नगरी हो आता म्हणजे मी जर बोलते तर मी तर अशीच बोलते की जी आहे, तर ही जी भाषा आहे ही भाषा एका वेगळ्या लेवलला, दिल्ली वगैरे हे सगळे वेगवेगळे आलेले मुलं, त्यांची ती सुसंस्कृत सभ्य भाषा जी असते तिथं असं वाटतं की अरे शुद्धच बोललं पाहिजे, किंवा या गोष्टी सुद्धा काही इंटरव्ह्यू मध्ये मॅटर करतात. फॉर एक्झाम्पल MPSCचा आतापर्यंतचा जो पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्ह, यामध्ये तुमचं जे ॲनालिटिकल स्किल आहे हे चेक करण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत. कारण MCQ मध्ये एक क्वेश्चन आपल्या दोघांनाही दिला, तुला त्याचं उत्तर परफेक्ट माहिती आहे की याचं उत्तर A आहे, आणि मी फक्त एक साधारण माझा गेस लावला, तुक्का ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की याचं उत्तर A असेल, आपल्या दोघांनाही 2-2 मार्क मिळणार आहेत. नमस्कार, मी विजया वामन. आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती फक्त राजकीय व्यक्तींच्या मुलाखती पाहिल्या, पण तुमची हाय लेवलची डिमांड होती की मॅडम कधीपर्यंत या राजकारणी लोकांचेच तुम्ही मागे लागणार आहात, कधीतरी या व्यतिरिक्तही काही विषय घेऊन या. आणि म्हणून बराचसा वेळ घेतल्यानंतर नेमकी काय करायचं यावर विचार सुरू होता. आणि मगच माझ्या मनात असा विचार आला की काही शेतकरी लोक असतील, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतील, किंवा मग शासकीय लेवलचे काही कर्मचारी असतील, सर्वांशीच आपण बोलून पाहूयात. हे करत असताना आणि या विचारांच्या गोंधळात असतानाच UPSCचा निकाल आला आणि ऐकायला काय मिळालं की UPSC क्लिअर करणारा मुलगा आमच्याच गावातील, आणि त्यामुळे पहिली नॉन पॉलिटिकल मुलाखत आपल्या चॅनलवर होत आहे ओंकार मीनाक्षी राजेंद्र खुंटाणे. ओंकार, तुला नमस्कार करते. खरं तर आपण एका शाळेत शिकलोत, एका गावात वाढलोत, आणि मी आज माझ्या या पटलावरती पहिला नॉन पॉलिटिकल इंटरव्ह्यू घेते, आणि तोही तुझा, म्हणजे ही खरंच खूप अभिमानास्पद बाब आहे. UPSC क्लिअर तू केली आहे, तुझ्या काय भावना आहेत? सर्वप्रथम धन्यवाद की तुम्हाला या ठिकाणी इथं बोलवलंस, आणि स्पेशली तुम्हाला चान्स दिलास की मी तुझा या नवीन जी सिरीज तू काढते पॉडकास्टमध्ये त्याचा नवीन पोस्टर बॉय म्हणून मला तू लॉन्च करतेस, तर खूप सारे धन्यवाद त्यासाठी. आता पहिला प्रश्न की काय वाटतंय, तर खरं तर मला अजून डायजेस्ट झालं नाही की रिझल्ट लागला आहे आणि एक ग्रामीण भागातून येऊन एक मुलाने UPSC क्रॅक केली. हे स्वप्न माझ्यासाठी खूप मोठं होतं, लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न आहे, त्यामुळं अजूनही मी त्या फिलिंगमध्येच आहे की आनंद आहे खूप सारा आणि खूप सारं समाधान आहे. ऐकायला भेटतं, आपण नाही का बातम्या पाहत असतो की मुलगा एखादा UPSC झाला किंवा UPSC पास झाला, एखादा पोलीस झाला. आमच्यासाठी सुद्धा असं होतं की एक अंगणवाडी सेविकेचा मुलगा UPSC क्लिअर करतो, तो लाल दिव्याच्या गाडीत आपल्या गावात येणार, हे पाहून जर आम्हाला इतका आनंद होता, तर ज्या क्षणी आईला तुझ्या तू हा रिझल्ट सांगितला, आईच्या भावना काय होत्या? खरं तर ज्यावेळेस मी रिझल्ट स्वतः मी फाईल ओपन केली, कारण मी एकटा बसलो होतो पुण्यामध्ये एका कॅफेमध्ये रिझल्ट बघण्यासाठी. मी फाईल ओपन केली, त्यावेळेस माझं नाव दिसल्यावर सुरुवातीला तर मीच रडायला लागलो, आणि त्या रडता रडताच मी आईला कॉल केला. अनफॉर्च्युनेटली आईने कॉलच उचलला नाही. मग दुसरा कॉल मी वडिलांना केला, वडिलांना मी रिझल्ट सांगितला, आणि जनरली आपल्याकडे वडील जास्त इमोशनली एक्सप्रेसिव्ह नसतात, त्यामुळे वडिलांनी मला वा 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 अभिनंदन असं म्हणून कॉल ठेवला. दुसरा कॉल मी माझ्या वहिनींना केला ज्या घरीच होत्या, मग त्यांनी आईकडे दिल्या, तर आईचं रडण्याचा आवाज मला तिकडनं यायला लागला, कारण फोन स्पीकरवर होता, आणि आईने मोठ्याने जगदंबा जगदंबा तिचं जे आराध्य दैवत आहे तिचा धावा आईने केला. तर मला वाटतंय तो आयुष्यातला आमच्या सगळ्यांच्या खूप अविस्मरणीय क्षण होता, खूपच स्पेशल. जसा तू UPSC क्लिअर झाला, हे पहिल्या प्रयत्नात नाही होत, याला बऱ्याच वर्षांचे परिश्रम आहेत, बऱ्याच वर्षांची एक श्रद्धा आहे. पण आम्हाला पडलेला प्रश्न असा की शिक्षण झालंय मराठी शाळेत, पुढे शिक्षण झालं माध्यमिक विद्यालय, आणि गावाकडलं वातावरण, इकडे ना पुढचे काही व्हिजन्स किंवा मित्रपरिवारांमध्येही अशा काही गप्पा नसतात की रे आपण फक्त म्हणतो की हा मला कलेक्टर व्हायचं, हे ते. तू कुठून ह्या गोष्टीच्या मागे लागला की UPSC करायची, वर्षानुवर्ष या मागे जाणार असतात, आलं कुठून हे डोक्यामध्ये की आता UPSC केली पाहिजे? खरं तर काही गोष्टी मला वाटतं आपल्या ग्रामीण भागात नकळतपणे आपल्या आयुष्यात येतात. तसा एक शब्द माझ्या आयुष्यात 6वी-7वीला आला होता, तो म्हणजे कलेक्टर व्हायचं. आता तो शब्द कुठून आला याचे बीज मला आजपर्यंत मिळाले नाहीत. तो माझ्या भावाने कदाचित पेरला असेल किंवा न्यूजपेपरमधून मी वाचलं होतं. कारण शाळेत जेव्हा नवीन वर्षाच्या सुरुवातीला परिचय द्यायला विचारतात तुला काय व्हायचं आहे, तेव्हा मी म्हणायचो कलेक्टर व्हायचं आहे.
बट खरंच काय असतं ते माहीत नव्हतं मला. मात्र 11वी-12वीला आल्यानंतर माझ्या आयुष्यात माझा अजून एक मित्र आहे, जो आत्ता IPS सूरज गुंजाळ मालेगावला SDPO म्हणून त्यांची पोस्टिंग आहे. तर तो 11वी-12वीला तो आणि मी सोबत होतो आणि त्यावेळेस आमच्या दोघांचा विचार पक्का झाला की आपल्याला UPSC करायचं. आणि याची पण एक छोटी इंटरेस्टिंग स्टोरी आहे. निंबळकला आपल्या निंबळक गाव जे आहे त्याच्यामध्ये एक लिंगतीर्थ नावाचं महादेवाचं मंदिर आहे. तर 12वीच्या सुट्ट्यांमध्ये म्हणजे वय वर्ष एक 16-17 त्याच वयात महादेवाच्या मंदिरात जशी छत्रपती शिवरायांनी त्या काळात 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली, तर त्याच एकदम त्याचा स्मॉल पार्ट त्या शपथीचा आम्ही त्या मंदिरात बसून ठरवलं होतं की आपल्याला सिरियसली UPSC करायची आहे. आणि आम्ही दोघा मित्रांनी मग त्यानंतर ते पॅशन चेस केलं. 2021च्या बॅचला त्याचं सिलेक्शन झालं IPS म्हणून आणि माझं आत्ता 2025मध्ये झालं. कसं आहे, असं आपल्याला एक वाटतं की IPS झालं पाहिजे किंवा कलेक्टर झालं पाहिजे. हे म्हणणं खूप सोपं आहे. याचे स्टेज आहेत. आता समजा कुठले पुस्तकं वाचली पाहिजेत, कुठल्या लायब्ररीला जॉईन झालं पाहिजे, पुण्याला जाता, तुम्ही दिल्लीला राहतात, वेगवेगळे क्लासेस, याच्यासाठी एक प्रॉपर गायडन्स, एक कुणीतरी मागे असेल तर थोडासा धीर भेटतो. तुझ्या या सगळ्या जर्नीमध्ये इथपर्यंत पोहोचण्यामध्ये कुणाकुणाचा वाटा राहिला आणि आज तुला काय वाटतं? खरं तर मला असं वाटतं की ज्यावेळेस मी आज या ठिकाणी पोहोचलो आहे आणि मी मागे वळून आयुष्याकडे बघताना असं वाटतं की आयुष्यातली प्रत्येक घटना, भेटणारी प्रत्येक व्यक्ती मला नकळतपणे त्या ध्येयाकडं घेऊन गेलेली आहे. कधी कुणी वापरलेला एक सल्ला, कधी कुणी वापरलेला एक शब्द त्यांनी मला फार मोटिवेट केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या या जर्नीमध्ये पुस्तकांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. कारण मी 11वी-12वी माझी त्यावेळेस मी सुट्ट्या होत्या 10वीच्या सुट्ट्यामध्ये, त्यावेळेस मी मृत्युंजय, श्रीमान योगी, आपल्या मराठी जे बाळकडू सगळ्यांनी वाचायलाच हवं ते मी पूर्णपणे वाचलेलं होतं. कॉलेजच्या काळामध्ये वपू काळे किंवा वि. स. खांडेकर अशा मोठ्या मोठ्या लेखकांशी ओळख झाली. मग त्यांचं मी भरपूर त्यांचं लिटरेचर मी त्या ठिकाणी वाचलं. आणि खरं तर मग जो माझा मित्र सूरज तो ऑलरेडी पुण्यात होता आणि मी नगरमधून कॉलेज केलं होतं. तर आमच्या दोघांचं मग चालायचं की गायडन्स कुठून आपल्याला मिळेल. मग आम्ही जसं आमचं कॉलेज पासआउट झालं तसं मग आम्ही एक पुण्यामध्ये एक अकॅडमी जॉईन केली आणि मग तिकडनं पुढची दिशा मिळत गेली. स्टेप बाय स्टेप सगळं झालं. बरं, UPSCची पहिली जी तुमची प्रिलियम मेन्स असते, प्रिलियम्स कोणत्या साली दिली आणि त्यामध्ये यश आलं होतं का? माझ्या आयुष्यातली पहिली प्रिलिम्स होती 2019 सालची. आजपासून जवळपास 5-6 वर्ष पाठीमागे. इट्स व्हेरी लाँग टाईम. आणि पहिल्या प्रयत्नात प्रिलिम्स माझी उडाली, क्लिअर होऊ शकली नाही. 2020ला पण तीच परिस्थिती. पण 2020ला मला थोडंसं जर्नीमध्ये माझी एंट्री झाली, कारण मी एक्झामचं ॲनालिसिस केलं. सुरुवातीला मी माझा अभ्यास करून पेपर देत होतो. नंतर मला कळालं की आधी एक्झामचं ॲनालिसिस करायला हवं, विश्लेषण करायला हवं. मग एक्झामला काय पाहिजे ते आपल्याला कसं या पद्धतीने देता येईल. तर मी नंतरच्या अटेमध्ये तो प्रयत्न केला आणि मग नंतर माझ्या प्रिलिम्स क्लिअर होत होत्या. नंतर मेन्सला अडचण आली. सो असं मी या एक्झामचे 3 टप्पे असतात, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. आणि मी या एक्झामच्या प्रत्येक टप्प्यावर फेल झालेलो आहे. सो माझं थोडंसं रांगत मी पुढं सरकलो आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्यावेळेस पहिल्यांदा प्रिलियम पास झाला, आता फेल झाला ठीक आहे, पास झाल्यानंतर होप्स येतात की आता मेन्सला टिकू शकतो. समजा मेन्सला हे फेल झालं आणि पुढे जाऊन मेन्सला पास झाला तर इंटरव्ह्यू, म्हणजे प्रत्येक परीक्षा तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुझ्यातला जो स्ट्रॉंग गट्स, म्हणजे आम्ही एकाच शाळेत असल्यामुळे मला ही गोष्ट चांगली माहिती आहे की वक्तृत्व, भाषण, बोलण्याची पद्धत किंवा या सगळ्या गोष्टीचा इंटरव्ह्यूला किती फायदा झाला? हे निश्चितच एक खूप चांगली गोष्ट आज तू या ठिकाणी नमूद केली आहेस. आपण जे व्यासपीठावर शाळेच्या घडलो आहे आणि त्या व्यासपीठानं आपल्यामध्ये एक रांगडेपणा आणलेला आहे. ज्यावेळेस आपण दिल्लीमध्ये मुलाखतीसाठी जातो, बऱ्याचशा वेळेस ग्रामीण भागातील मुलं ज्यावेळेस इंग्लिशचा ज्यांना भीती आहे अशा वातावरणातून त्या दिल्लीसारख्या मोठ्या शहरामध्ये आपण जातो आणि UPSCचा मॉक इंटरव्ह्यू त्या ठिकाणी चालू असतात. वेगवेगळे क्लासेस किंवा वेगवेगळ्या सामाजिक संस्था मॉक इंटरव्ह्यू अरेंज करतात. तर तिथं 5 खूप सिनियर अधिकारी जे त्यांची पूर्ण सेवापूर्ती होऊन रिटायर झाले त्यांच्यासमोर बसून इंग्लिशमध्ये बोलणं हे खूप अवघड गोष्ट आहे जर तुम्ही इंट्रोवर्ट असाल तर. मात्र आपल्यासारखे जी मुलं आहेत ज्यांनी व्यासपीठावर नेहमी गाजवलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांवर आपण 1-1 तासाचे भाषणं दिलेले आहेत, त्यामुळे ते 30 मिनिटं काढणं फार आपल्यासाठी अवघड नव्हतं. त्याच्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याजोग्या निश्चित होत्या. इंग्लिशमध्ये आपण कसं बोलतोय, एखादी गोष्ट आर्ग्युमेंटमध्ये आपण लॉजिकल पॉईंट्स कसे मांडतोय, पॉईंट्स मांडण्याची पद्धत कशी हवी, तर या गोष्टी निश्चितच शिकायला लागल्या. मात्र बोलण्याची मला कधी भीती वाटली नाही आणि मला वाटतं त्याचा खूप फायदा झाला, खूप. कारण अदरवाईज आपल्याला तिथं गेल्यावर असं कळतं की अरे हा मुलगा IIT मधून आला आहे, हा मुलगा IIM मधून आला आहे आणि आपण कुठंतरी झेडपी शाळेतून, नॉर्मल शाळेतून, नॉर्मल कॉलेजमधून गेलेलो असतो.
मात्र भारतीय संविधानाचं हे वैशिष्ट्य आहे की सर्वांना समान संधी या संविधानाने दिलेली आहे आणि पहिलं नमन त्या संविधानाला आहे की त्यांनी आपल्याला इथपर्यंत पोहोचवलं आहे. त्यामुळे ती इक्वल संधी सगळ्यांना मिळते आणि जर तुम्ही असं व्यासपीठ किंवा ह्या गोष्टी केलेल्या असाल आयुष्यामध्ये त्याचा निश्चितच खूप फायदा होतो. आपली भाषा कुठे एखाद्या लेवल, आता आपण समजा नगरी अय भो, आता म्हणजे मी जर बोलते तर मी तर अशीच बोलते की जी आहे, तर ही जी भाषा आहे ही भाषा एका वेगळ्या लेवलला, दिल्ली वगैरे हे सगळे वेगवेगळे आलेले मुलं, त्यांची ती सुसंस्कृत सभ्य भाषा जी असते तिथं असं वाटतं की अरे शुद्धच बोललं पाहिजे किंवा या गोष्टी सुद्धा काही इंटरव्ह्यू मध्ये मॅटर करतात. यामध्ये नगरी भाषेचा मला एक गोष्ट सांगायला आवडेल. एकदा महाबळेश्वरला मी फिरायला गेलो होतो बाईक ट्रिपला. तर एका पोलीस काकांनी गाडी अडवली आमची. मी आणि मित्र होतो. तर मी फक्त एकच वाक्य त्यांच्याशी काहीतरी बोललो होता. मला आठवत नाही वाक्य काय होतं एक्झॅक्ट. एकच वाक्य मी बोललो. त्यांचा दुसरा क्वेश्चन होता, तू नगरचा आहे का? म्हणजे नगरी भाषेला एक काहीतरी आपला टोन आहे आणि आपल्या भाषेमध्ये थोडासा राकटपणा, रांगडेपणा आहे. कधी कधी असं होतं की फॉर्मल सेटअपमध्ये ती भाषा एखाद्याला ऑफेन्सिव्ह पण वाटू शकते, अशी ती भाषा आहे. तर आता इंटरव्ह्यूला ॲक्च्युली UPSCचा इंटरव्ह्यू खूप एक मॅच्युअर पद्धतीची ते एक कन्व्हर्सेशन आहे, ती एक पर्सनॅलिटी टेस्ट आहे. जे लोक ते इंटरव्ह्यू घेतात ते पण खूप या क्षेत्रातले मुरलेले लोक आहेत. त्यांना माहिती आहे की ऑल इंडियाच्या वेगवेगळ्या भागातून, सामाजिक स्तरांमधून, वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रांमधून लोक या ठिकाणी इंटरव्ह्यूला येतात. त्यामुळे तुमची भाषा जास्त मॅटर करत नाही. व्हॉट मॅटर्स इज युअर इंटेन्शन. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्ही इफेक्टिव्ह पद्धतीने मांडू शकता का, आणि तितका ती एक मॅच्युरिटी त्या लोकांमध्ये असते की तुमच्या भाषेचं थोडंसं इकडं तिकडं झालं ते समजून घेतात. मात्र थोडी आपली जबाबदारी बनते की त्या फॉर्मल सेटअपला साजेशी अशी भाषेचा वापर आपण करू. सो इट्स मिक्स गेम. थोडं त्यांच्याकडनं समजूतदारपणा, थोडं आपल्याकडनं. सो किती वर्ष UPSC क्लिअर करण्यासाठी लागले? सोबत UPSC करताना टार्गेट फिक्स ठेवलं पाहिजे का, की आपल्याला या परीक्षेसाठी आपले 100% इतकेच वर्ष द्यायचे, म्हणजे कुठे थांबायचं आणि कुठे सुरुवात करायची हे UPSC करतानाच ठरवलं पाहिजे का? अगदी योग्य प्रश्न आहे. काय होतं, जनरली अभ्यास सुरू करताना प्रत्येकाचा प्लॅन ए हाच असतो की पहिल्या अटेम्प्टमध्येच क्रॅक करायची. बट ही एक्झाम अशी आहे UPSC की यामध्ये बरेचसे फॅक्टर्स आहेत. तुम्ही पूर्ण मेहनत केल्यानंतर, तुम्ही पूर्ण अभ्यास केल्यानंतर सुद्धा ह्या एक्झाममध्ये काही असे फॅक्टर आहेत जे तुमच्या कंट्रोल बाहेर आहेत. त्यामुळे एक्झाममध्ये कधी कधी वेळ लागू शकतो. तर एक चांगली स्ट्रॅटेजी अशीच आहे की तुम्ही सुरुवातीला स्वतःला कमिटमेंट केली पाहिजे की मी एकाच अटेम्प्टमध्ये काढण्याचा प्रयत्न करेल, त्यासाठी तेवढी मेहनत करेल. आणि मॅक्स तुम्ही स्वतःला टाईमलाईन दिली पाहिजे की मॅक्स 2 अटेम्प्ट किंवा मॅक्स 3 अटेम्प्ट, यानंतर मी माझा प्लॅन बी जो काय असेल तो ॲक्टिवेट करेल. त्यानंतर तुम्हाला एक्झाम द्यायची तर देत राहा. मात्र दुसरा जो तुमचा करिअरचा ऑप्शन आहे तो तुम्ही सिक्युअर 2-3 अटेम्प्ट, मला वाटतं 2 अटेम्प्ट इज अ व्हेरी डिसेंट नंबर. सिन्सिअर तुम्ही असाल तर 2 अटेम्प्टमध्ये ॲटलिस्ट तुम्ही मेन्स देताय, इंटरव्ह्यू देताय, अशी जर तुमची स्टेज असेल तर तुम्ही एक अभ्यास सुरू ठेवू शकता. मात्र 2-2, 3-3 अटेम्प्ट प्रिलिम्स निघत नसेल तर थोडासा प्लॅन बीचा विचार करून मग अभ्यास सुरू ठेवणं जास्त संयुक्तिक मला वाटतं ठरेल. UPSC 673वी रँक घेण्या अगोदर ओंकारला कधी कधी असं वाटलं की आता आपल्याला आपला बी प्लॅन ॲक्टिव्ह करायचा? ॲक्च्युली आता माझा हा 6वा प्रयत्न होता आणि मी 5व्या प्रयत्नापासूनच सुरुवात केली होती की आपल्याला काहीतरी आता अभ्यासासोबत काहीतरी डायनॅमिक पद्धतीने आपण काहीतरी करू शकतो. कारण मी आधी इंटरव्ह्यू दिलेला होता, मेन्स दिलेल्या होत्या. तर माझे UPSCचे कोचिंग क्लासेस असतात, त्यामध्ये मी काही टेस्ट सिरीज कंडक्ट करण्याचं काम करत होतो, कुठं पेपर चेक करण्याचं काम करत होतो आणि शेवटी मी एक प्रॉपर फॉर्मल जॉबमध्ये पण मी गेलो. एक नामांकित UPSC कोचिंगमध्ये मी फुल टाईम एम्प्लॉई म्हणून एक 4 महिने त्या ठिकाणी मी जॉब केला. तर मी प्लॅन बीवर शेवटी काम केलं होतं, कारण इकडची अनिश्चितता आणि लागलेला वेळ हे सगळं बघता माझ्याही वैयक्तिक जबाबदाऱ्या स्वतःवर होत्या, माझ्याही स्वतःकडनं काही अपेक्षा होत्या, त्याही मला पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळं मी प्लॅन बी ॲक्टिवेट केला होता शेवटच्या माझ्या 2 अटेम्प्टमध्ये मिळून. साधारणतः या 5-6 वर्षांच्या जर्नीत घरापासून लांब राहणं, वेगवेगळे क्लासेस जॉईन करणं किंवा वेगवेगळे पुस्तकं वाचणं, या सगळ्या प्रोसेसमध्ये साधारणतः एका नॉर्मल व्यक्ती जो आहे त्याला किती खर्च येतो? म्हणजे बघा, आता आम्ही ज्या बातम्या बघतो की MPSC UPSC करणारे मुले एक 4x4च्या खोलीत राहतात, एक टाइम जेवतात, एक टाइम उपाशी राहतात, म्हणजे खूप तसं बघितलं तर त्यांची बिकट परिस्थिती. तर मग ज्या व्यक्तीची परिस्थिती स्टेबल आहे त्यानेच UPSC केली पाहिजे, की परिस्थिती हे फक्त एक कारण असू शकतं, तुमची जिद्दच एक शेवट असू शकतो? या 2 गोष्टींमध्ये फॅक्ट काय? आता सध्या मला असं वाटतं की ही जी 2 परिस्थिती आहेत वेगवेगळ्या, एक चांगली परिस्थिती, एक वाईट परिस्थिती, यातली लाईन थोडी ब्लर झाली आहे. याला कारण असं आहे की महाराष्ट्र गव्हर्नमेंट गेल्या काही वर्षांमध्ये ॲक्टिव्हली प्रयत्न करत आहे की मराठी टक्का केंद्रीय प्रशासनामध्ये वाढला पाहिजे.
त्यासाठी वेगवेगळ्या संस्था आपल्याकडे आहेत, सारथी, महाज्योती. या संस्थांच्या मार्फत UPSC कोचिंगसाठी पूर्णपणे अनुदान देण्यात येतं. फॉर एक्झाम्पल काही एंट्रन्स टेस्ट असतात, त्या जर तुम्ही क्रॅक केल्या तर तुम्हाला दिल्लीमध्ये नामांकित क्लासेस महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या त्या संस्थांमार्फत लावून दिले जातात. तिथे राहण्यासाठी तुम्हाला स्टायपेंड म्हणून काही पेमेंट दिलं जातं. सो त्या खूप चांगल्या स्कीम आहेत. इनफॅक्ट मी प्रिलिम्स क्रॅक केली तर मला 50,000चं अनुदान मेन्ससाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे मिळतं, ज्यामध्ये तुमच्या टेस्ट सिरीजचा वगैरे सगळा खर्च क्लिअर होतो. तर मला तरी आता, आणि हा जो प्रोग्राम आहे हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फार युनिक प्रोग्राम आहे. माझे काही UP बिहारचे मित्र आहेत तर तिकडे असा काही प्रोग्राम नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा इतका ॲक्टिव्ह सपोर्ट असताना परिस्थितीचे कारणं आजच्या तरी ॲस्पिरंटकडं उरलेले नाही आहेत. जर तुमची जिद्द असेल तर भरपूर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ॲक्टिव्हली उभं आहे, सामाजिक संस्था बऱ्याचशा तुमच्या पाठीमागं उभ्या आहेत. तर मला वाटतं गायडन्सची काय डर त्या ठिकाणी सापडणार नाही. साधारणतः MPSC आणि UPSC या दोन परीक्षा आहेत, मग UPSCच का? MPSC ही एक ऑप्शन होतात, मग UPSCच का? आणि UPSC आणि MPSC मध्ये वेगळं पण काय? याचं उत्तर खरं तर माझ्या स्वतःच्या स्वभावामध्ये होतं. कारण आत्तापर्यंतचा MPSCचा सिलेबस हा ऑब्जेक्टिव्ह होता. प्रिलिम्सलाही MCQ क्वेश्चन आणि मेन्सलाही MCQ क्वेश्चन. मात्र UPSCची प्रिलिम्स MCQवाले असते, मात्र जी मेन्स आहे ती डिस्क्रिप्टिव्ह रायटिंगवाले असते. आणि माझं शाळेपासून असं होतं की माझं लिखाण मला फार आवडायचं. म्हणजे काहीतरी निबंध आपण लिहितोय किंवा आपण काहीतरी स्वतःचे भाषणं लिहितोय आणि मग ते म्हणतोय, तर मला असं वाटायचं की आपलं रायटिंग चांगलं आहे. ऑब्जेक्टिव्ह MCQला कदाचित आपण तितके चांगले नाही असं मला वाटायचं. त्यामुळे मी फक्त UPSCच करण्याचा निर्धार केला. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की लहानपणी जसं मला कलेक्टर कळत होतं तसं मला माहीत होतं की UPSC एकच राजमार्ग आहे. त्यामुळे मी तोच सुरुवातीपासून निवडला. मात्र आता 2025 पासून MPSCचा नवीन पॅटर्न येतोय, ज्याचा सिलेबस एक्झॅक्टली UPSC सारखा झाला आहे, ऑन अ सेम लाईन. त्याची मेन्स आता डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातल्या मुलांसाठी तुम्ही MPSC करताय किंवा UPSC करताय असं दोनदा तुम्हाला म्हणण्याची गरज नाही आहे. तुम्ही एकच एक्झाम करताय, एकच एक्झामचा सिलेबस आहे आणि याने मराठी टक्का परत केंद्रीय प्रशासनामध्ये पण वाढेल. तर दोन्ही एक्झाम आता सोबत करता येतील. आम्ही UPSCचे जे तुमचा मॉक इंटरव्ह्यू असतो त्याच्याबद्दल खूप ऐकलंय. म्हणजे आता घरातही आमचं ते जेव्हा डिस्कशन होतं की जर तुम्हाला MPSC प्रश्न करते की पानिपतचं युद्ध कधी झालं आणि कुठे झालं, तर UPSC तुम्हाला प्रश्न करतं की पानिपतमध्येच ते युद्ध का झालं. तर हे जे आहे व्हाय UPSC मध्ये जो का लावलेला आहे, या दोन्ही इंटरव्ह्यूज मध्ये फरक काय असतो? म्हणजे UPSC ला जास्त लॉजिकली गोष्टी असतात का? निश्चितच. फॉर एक्झाम्पल MPSCचा आत्तापर्यंतचा जो पॅटर्न होता ऑब्जेक्टिव्ह, यामध्ये तुमचं जे ॲनालिटिकल स्किल आहे हे चेक करण्यासाठी काही लिमिटेशन्स आहेत. कारण MCQमध्ये एक क्वेश्चन आपल्या दोघांनाही दिला, तुला त्याचं उत्तर परफेक्ट माहिती आहे की याचं उत्तर A आहे, आणि मी फक्त एक साधारण माझा गेस लावला, तुक्का ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, की याचं उत्तर A असेल. आपल्या दोघांनाही 2-2 मार्क मिळणार आहेत. सो तुझा अभ्यास किंवा माझं फक्त लक दोन्ही इक्वल फुटिंगला येतं. मात्र UPSCमध्ये तुम्हाला वर्णनात्मक क्वेश्चन विचारले जातील की इतिहासामधून, जसं तू म्हटलीस की पानिपतमध्येच युद्ध का झाले, किंवा फॉर एक्झाम्पल तिसऱ्या महायुद्धात पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव का झाला, याचे काय कारणं असावेत. तर त्यामध्ये विश्लेषण करावं लागेल तुम्हाला. त्यामध्ये कुठल्या पद्धतीचे ऐतिहासिक काही कारणं असतील, काही भौगोलिक कारणं असतील, काही स्ट्रॅटेजी चुकली असेल, काही मिलिटरी डिफेन्समध्ये काही अडचणी आल्या असतील, लिडरशिपच्या, तर त्या ठिकाणी तुमचा पूर्ण विश्लेषणात्मक जी तुमची ॲबिलिटी त्याचा कस लागतो. इंटरव्ह्यूमध्ये पण सेम थिंग. दे आर मोर इंटरेस्टेड रॅदर दॅन इन फॅक्ट्स आपण ज्याला म्हणतो. ते तुम्हाला कधी साधारणतः जनरली फॅक्ट्स फार विचारत नाहीत, किंवा विचारलं तरी त्याचं काय फार ते फेस व्हॅल्यूवर त्याचं घेत नाहीत उत्तर. मात्र विश्लेषणात्मक क्वेश्चन ज्याच्यामध्ये तुमची थिंकिंग ॲबिलिटी चेक होईल, डिसिजन मेकिंग पॉवर चेक होईल, मला वाटतं ते UPSCचं आत्तापर्यंत वेगळेपण होतं आणि आता MPSC ते स्वीकारते. खूप चांगला बदल आहे तो. आणखी एक माझा प्रश्न, आमच्यासाठी UPSCची पोस्ट काढणं म्हणजे सरकारी गाडी आणि सरकारी बंगला. तर ज्यावेळी सरकारी गाडी आणि सरकारी बंगला इथपर्यंतचा विचार करतो, त्या अगोदर बरेचसे टप्पे पडतात. ते असतात आपल्या घरच्यांचे टप्पे. घरच्यांकडून कधी असं झालं की आता ओंकार 5-6 वर्ष झाली आहेत, आता थांबून घे, दुसरीकडे कुठेतरी स्विच कर, आम्हालाही तुझं लग्नाचं वगैरे या गोष्टी बघायच्या आहेत, असं कधी घरातून काही बर्डन आलं का? ह्या बाबतीत मी खूप लकी आहे. आय एम द लकीएस्ट पर्सन इन द वर्ल्ड असं म्हणायला हरकत नाही. कारण याचे 2 फॅक्टर होते. मी घरात आमच्या सगळ्या भावांमध्ये सगळ्यात लहान आहे. त्यामुळं जेव्हा मी UPSC सुरू केली, माझं UPSC सुरू करण्याचं वर्ष, आणि माझा मोठा भाऊ त्यांनी त्याचं इंजिनिअरिंग कंप्लीट करून त्याच्या व्यवसायात उतरण्याचं वर्ष एकच होतं. त्यामुळं माझ्यावर घराच्या जबाबदाऱ्या डायरेक्ट कधी आल्या नाहीत.
त्यामुळं असं झालं की मला बफर टाईम मिळाला अभ्यासासाठी. आणि दुसरी गोष्ट, आईवडिलांनी मला लहानपणापासून प्रचंड मोकळीक दिली होती. तुझ्या आयुष्याचे डिसिजन तू घे, त्याची जबाबदारी तू घे. मला एकदाही घरचे असं म्हटले नाहीत की तू थांब बाबा. त्यांनी ज्या ॲक्टिव्हली माझ्या पाठीमागं त्यांनी इतका विश्वास टाकला, त्यामध्ये माझे आईवडील आहेत, माझे सख्खे मामा आहेत की ज्यांनी खूप माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आत्तापर्यंत. माझ्या आईवडिलांचा जरी कधी विश्वास तुटायला लागला, त्यांनी मला दाखवला नाही, मात्र कधी मामाजवळ काही बोलून दाखवलं तर मामाने त्यांना वेळोवेळी दाबलेलं आहे की त्या पोरगं काहीतरी करेल, त्याला करू द्या. तर मला असं वाटतं की ती आमची एक सगळ्यांची कलेक्टिव्ह जर्नी ही होती. त्यांनी थोडा विश्वास ठेवला, मी माझ्या स्वतःवर थोडा विश्वास ठेवला आणि त्याचं शेवटी एक चांगलं फळ मला वाटतं मिळालं. आता बोलता बोलता तू म्हणालास की पर्सनॅलिटी जी आहे UPSC मध्ये ते समोर बसलेली व्यक्ती आपली पर्सनॅलिटी टेस्ट करत असतात. ते कसं स्किल वाईज करत असतात की बॉडी वाईज करत असतात? कारण आपल्या गावातही बऱ्याचदा त्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. तुझाही मित्र म्हटले असतील की अरे नाही, तुझी पर्सनॅलिटी तशी नाहीये. वाटतं का म्हणजे पर्सनॅलिटीचा आणि UPSCचा काही आहे का ताळमेळ? बरोबर. मला बरेच मित्र म्हणायचे की अरे तुझं वजन कमी आहे. तर मी मजेने त्यांना म्हणायचो की माझं वजन फक्त काट्यावर कमी आहे. सामाजिक वजनाबद्दल बोलाल तर आजही आपण ते वजन राखून आहोत. मला असं वाटतं UPSCचा जो इंटरव्ह्यू आहे तो तुमच्या शारीरिक ॲबिलिटीज किंवा तुम्ही कसे दिसता, तुमचा ॲपिरन्स, याच्या फार पलीकडे नेणारा इंटरव्ह्यू आहे. ते असे लोक आहेत की जे तुम्हाला फर्स्ट इम्प्रेशनमध्ये जज करणार नाहीत. ती अशी लोक आहेत की जी तुमची मेंटल ॲबिलिटी चेक करतील. कारण प्रशासनामध्ये आपण म्हणतो की प्रशासनामध्ये तुमच्या खांद्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या असतात. त्यासाठी फक्त भारदस्तच कांदे लिटरली पाहिजेत असं नाही. तर त्यासाठी मेंटल, ज्याला म्हणतो आपण मेंटल मसल, की तुम्ही डिसिजन मेकिंग पॉवर तुमची किती आहे, एखाद्या सिच्युएशनमध्ये तुमच्यावर ताणतणाव आहेत, त्यामध्ये सुद्धा तुम्ही संविधानाच्या चौकटीमध्ये, कायद्याच्या चौकटीमध्ये योग्य डिसिजन कसा घेताय. तर मला वाटतं इट्स ऑल अबाउट मेंटल ॲबिलिटी. आणि कधी मलाही काही प्रमाणात इंटरव्ह्यूला ज्यावेळेस मागच्या वर्षी मी पहिला इंटरव्ह्यू दिला होता, यावर्षीचा दुसरा होता. पहिल्या वर्षीच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस माझ्या मनात थोडा न्यूनगंड होता, जो मी मॉक इंटरव्ह्यूमध्ये फीडबॅकमध्ये मी कुणाला तरी विचारायचो की सर या गोष्टींचा काही परिणाम होईल का. मात्र त्या सगळ्यांनी खूप मोकळेपणे मला सांगितलं होतं की UPSC असं कधीही, UPSC इज नॉट गोइंग टू जज यू ऑन सम एक्सटर्नल पॅरामीटर्स. तुम्ही तुमची इंटेन्शन चांगला असेल, तुमच्यामध्ये स्पिरिट असेल, स्पार्क असेल, तर दे विल रिवॉर्ड यू. अँड दॅट्स व्हॉट आय गॉट रिवॉर्डेड बाय UPSC. आणखी एक आहे ते किती खरं किती खोटं माहित नाही. UPSC करणारे मुलं 16-16, 18-18 घंटे अभ्यास करतात. UPSC करणाऱ्या मुलांना जागरण गोंधळ, लग्न समारंभ, मित्रांची बर्थडे पार्टी वगैरे काही नसतं. UPSC करणाऱ्या मुलांना त्या 4x4च्या खोलीच्या बाहेर जाण्याची परमिशन नसते. तूही ह्या झोनमध्ये राहून काम केलंय की म्हणजे अभ्यास केला की बिंदास? मला वाटतं आपलं बालपण त्या पद्धतीने गेलं आहे. आपण मोकळ्या हवेत बागडलोय, रानात खेळलोय, शेतावरून झाडांवरून उड्या मारल्यात. तर आपल्याला असं बंदिस्त खोलीत बसणं अवघड आहे. तर माझ्या अभ्यासाची जर्नी थोडीशी पूर्ण बंदिस्त नव्हती. आयुष्याचा एक ठराविक काळ असतो ज्या काळात तुम्ही स्वतःला बंधनं घालून घेता की एक डिसिप्लिन वेमध्ये मला अभ्यास करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आमची प्रिलिम्स जर 1.5 महिन्यावर 2 महिन्यावर असेल, त्या काळात आम्ही त्या लिमिटेड काळात प्रयत्न करतो की बाकीच्या गोष्टी आम्ही बंद करू, मूवीज बघणार नाही किंवा कुठं लग्न समारंभ टाळता येतील तेवढे टाळू. मात्र एकदा प्रिलिम्स दिली, मेन्सचे 3 महिने परत आम्ही खूप प्रचंड मेहनत करतो. मात्र मेन्स दिल्यानंतर भरपूर तुम्हाला रिलॅक्स व्हायला वेळ मिळतो. त्या काळात तुम्ही चांगले मूवीज बघू शकता, चांगल्या वेबसिरीज बघू शकता, चांगल्या ठिकाणी जिथं तुम्हाला आवडते तिथं फिरून येऊ शकता. तर मला असं वाटतं की 18-18 तास पूर्ण वर्षभर किंवा 5-5 वर्ष कुणीच अभ्यास करू शकत नाही. तुम्ही रेग्युलर बेसिसवर एक 6 तास, 5 तास, 8 तास कन्सिस्टंटली अभ्यास केला, तोही UPSC काढण्यासाठी पुरेसा आहे. आणि यामध्ये अजून एक फॅक्टर आहे की आपण टेबलवर 18 तास बसलेलो असू शकतो कदाचित, पण त्यातला खरा अभ्यास आपण किती तास होतोय. कारण आपलं मन बऱ्याचशा वेळा इकडे तिकडे फिरत असतं, आपण मोबाईल खेळत असतो. तर मला असं वाटतं क्वालिटेटिव्हली कुणाचाही ह्युमन लिमिटेशन आहेत, एक 6 ते 8 तासाचा अभ्यास जनरली होऊ शकतो, तेवढाच मला वाटतं पुरेसा आहे. UPSC कुणी केली पाहिजे? आता संविधानाने तर मला वाटतं 21 वर्ष कंप्लीट केलेल्या कॉलेज, कुठल्याही कॉलेजच्या ग्रॅज्युएट असणाऱ्या मुलाला प्रत्येकाला चान्स दिलेला आहे UPSC करण्याचा. मात्र मला असं वाटतं की फॉर एक्झाम्पल, फक्त आता आपण बघतो न्यूजमध्ये येतं की इथला गावातला मुलगा टॉपर झाला म्हणून मग त्या गावातल्या जर प्रत्येकाला वाटलं की आपल्या मुलांनी UPSCच करायला पाहिजे, तर त्या मुलांच्यावर अन्यायकारक ठरेल. त्या मुलाची आवड किती आहे, त्याला प्रशासनामध्ये यायचं आहे का, की त्याला काही बिझनेसमध्ये त्याला आवड आहे किंवा त्याला खेळात आवड आहे, त्याला कला गुणांमध्ये काही आवड आहे. तर मला असं वाटतं याचा फोकल पॉईंट ह्या डिसिजनचा तो मुलगा स्वतः असला पाहिजे. ते मुलगा किंवा मुलगी त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की मला करायचं. आणि मग एकदा त्या मुलामुलींनी ठरवलं तर मला वाटतं मग काही अडचण नाही आहे. त्यानंतर येणारं अपयश असेल, यश असेल, दोन्हीची जबाबदारी ते स्वतः स्वीकारायला शिकतील. तर मला असं वाटतं मुला-मुलींनी ज्यांना डिटर्मिनेशन आहे स्ट्रॉंग, आणि त्या स्ट्रॉंग डिटर्मिनेशनचा पण एक फॅक्टर आहे.
फक्त काहीतरी लाल दिव्याची गाडी किंवा काहीतरी चकाचौंध दुनिया इकडं आहे असा चुकीचा विचार करून जर येत असाल तर मला वाटतं तो फार चुकीचं मोटिवेशन आहे. तुम्हाला लाँग टर्ममध्ये माहिती पाहिजे की मी सिस्टीममध्ये मला काय यायचं आहे. इथं खूप चांगलं काम करण्याची संधी आहे, खूप डायनॅमिक अपॉर्च्युनिटीज तुमच्या करिअरसाठी सुद्धा आहेत. तर मला असं वाटतं जे त्या लेवलला विचार करतात त्यांनी निश्चित करायला हवी. आपण एखाद्या गोष्टी मागणे एक आपलं पॅशन असतं, आपण वेड्यासारखं त्या ध्येयामागे लागतो, पण ज्यावेळेस आपल्याला अपयश वारंवार पचवावं लागतं त्यावेळी एका पॉइंटला असं वाटतं की आता बस, आता थांबलं पाहिजे, जिथे डिप्रेशन सारखी स्थिती उद्भवते, सगळं संपलंय असं वाटतं आणि माणूस त्या झोनमधून बाहेर पडण्याचा विचार करतो. तुझ्या आयुष्यात ती वेळ या जर्नीमध्ये कधी आली? मी आता ह्या एक्झाममध्ये मी जसं सांगितलं प्रत्येक टप्प्यावर मी फेल होत गेलो. तर ते प्रत्येक टप्प्यावर फेल होताना मनात कुठं ना कुठं तुमच्या मनात असा विचार येतो की आपल्याच्याने होईल की नाही. पण माझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट अशी होती की मला एक दुर्दम्य आशावाद माझ्यामध्ये होता की जर गोष्टी सगळ्या जुळून आल्या तर माझं होण्याजोगं आहे. कारण मला जेवढी एक्झाम कळाली होती आणि माझी पर्सनॅलिटी स्वतःला मी जेवढं ओळखलं होतं तर मला वाटायचं देअर सम मॅचिंग, काहीतरी मॅच होणार आहे. मात्र परिस्थिती अशी आली होती की वारंवार येणाऱ्या अपयशामुळं लास्ट इयर मी प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत गेलो होतो आणि लास्ट इयर इंटरव्ह्यू दिल्यानंतर मी खूप आशावादी होतो की आपला रिझल्ट 100% येणार. मी, माझा परिवार, माझा मित्रपरिवार सगळे खूप कॉन्फिडंट होते. मात्र ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस काही हाती लागलं नव्हतं. तर तो दिवस, ते पुढचे 5, 7, 8 दिवस माझ्यासाठी प्रचंड दॅट वॉज वेअर मी आयुष्यात माझ्या सगळ्यात रसातळाला जाऊन पोहोचलो होतो मेंटॅलिटी वाईज किंवा सायकोलॉजी वाईज. मात्र त्यामध्ये माझ्या मित्रांचा खूप महत्त्वाचा रोल राहिला, कारण आमची एका महिन्यात पुढची प्रिलिम्स होती, ज्या एक्झाममध्ये मी परत पास होत गेलो आहे. एकच महिना होता माझ्याकडे प्रिपेअर करायला. तर माझे पुण्यातले रूममेट्स आहेत, ज्याच्यामध्ये अमित, प्रणव, सुमित, दिव्या, हे सगळे माझा जो ग्रुप होता यांनी मला खूप त्या काळात एनकरेज केलं की आपल्याला करायचं आहे, आपण सोबत करूयात. आम्ही थोडं करंट अफेअर वगैरे काही कॉमन सब्जेक्ट सोबत अभ्यास करायचो. तर त्या मित्रांच्या मदतीने मला असं वाटतं माझा तो प्रेशर डिफ्यूज झाला. अजूनही माझे काही मित्र आहेत ज्यांचं अपयश माझ्यापेक्षा मोठं होतं. माझा एक मित्र आहे ज्याने सलग सूरज म्हणून एक मित्र आहे, त्याने सलग 3 इंटरव्ह्यू देऊन तो फेल झाला होता. 3 इंटरव्ह्यू देऊन त्याच्या हाती काही लागलं नव्हतं. तरीसुद्धा त्यांनी त्या दिवशी मला फोन केला. माझा रिझल्ट आला नव्हता, त्याचाही नव्हता आला, कारण त्याला वाटलं की हा जास्त दुःखात असेल कारण याचा पहिला इंटरव्ह्यू आहे. त्याने तसे 3 पचवलेत. तर मला असं कळलं या UPSCच्या जर्नीमध्ये अशा वेगवेगळ्या लेवलचे माणसं आहेत की ज्यांनी काय काय पचवलं आहे आणि तरी ते हसतमुखाने ग्रेसफुली ते अपयश घ्यायला शिकलेत. तर आपल्याला रडण्याचा काही अधिकार नाही आहे. तर मला असं वाटतं याचं खूप मोठं क्रेडिट माझ्या मित्रांना आहे सगळ्या, की ज्यांनी मला परत एकदा पुश केलं आणि त्यामुळं मी इथपर्यंत येऊ शकलो. अर्थातच मित्र महत्त्वाचा रोल प्ले करतात, पण यासोबतच आजूबाजूचं वातावरण, घरचं वातावरण, आपल्या गावाकडचं वातावरण. आता आम्ही ऐकलं होतं की मागच्या वर्षी जेव्हा रिझल्ट येणार त्यावेळी रिझल्ट लागायच्या अगोदर तुझ्या घरापुढे फटाकड्यांची लढ वाजवली गेली होती, स्टेटस होते. पण कसं आहे, हे सगळं करताना आम्हाला हे ऐकून आनंद होत होता की आपल्या गावातला मुलगा UPSCला गेला, इंटरव्ह्यूला गेला आणि होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पण इथून प्रश्न तयार होतो की गावातील मुलगा तिथपर्यंत कसा जाऊ शकतो. म्हणजे तसं वातावरण नाही, शाळा आपली माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, कॉलेजही एवढे काय स्टँडर्ड नाही. पण ठीक आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक अंगणवाडी सेविकेचा मुलगा UPSC करायचंच हे शेवटच्या क्षणापर्यंत कसं टिकवून ठेवू शकतो. जेव्हा अपयश येऊन जातात, बऱ्याचशा ठिकाणी असं वाटतं की सगळं संपलंय, मग तरीही UPSC का? जसं तूही बोलताना सांगितलं की लाल दिव्याची गाडी आणि बंगला हे झालं तुमच्यासाठी, पण एक व्हिजन असतं ना की आपल्याला हे केल्यानंतर हे करायचंय. UPSC क्लिअर करून असं काय बदल घडवायचा होता ज्यासाठी इतका अट्टहास केला? इतक्या दिवस या पूर्ण जर्नीमध्ये अपयश आल्यानंतर सुद्धा टिकून राहण्याचं एक कारण म्हणजे या ठिकाणी मी नोकरीसाठी नव्हतो लढत, मी लढत होतो माझ्या स्वप्नासाठी. आणि ते स्वप्न फक्त माझ्यापुरतं मर्यादित नाही आहे. कारण ज्यावेळेस आपण एवढ्या मोठ्या एक्झाम, ठीक आहे 8वी 9वीला आपण कलेक्टर व्हायचं आहे असं उत्तर देतो, न कळतं वय असतं, कळत नाही नेमकं काय असतं. मात्र ज्यावेळेस मी जाणत्या वयात आलो, ज्यावेळेस मी बऱ्याचशा पद्धतीचं वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य मी वाचायला लागलो, त्यावेळेस मला कळायला लागलं की ह्या सिस्टीममध्ये परत ते वाचण्यासोबतच मी बऱ्याच NGO सोबत काम करत होतो. स्नेहालय NGO आपल्याकडे आहे, त्यांच्यासोबत माझं खूप चांगलं असोसिएशन होतं. तर या सगळ्या सामाजिक कामातून मला कळत होतं की सामाजिक परिस्थिती काय आहे, त्यामध्ये प्रशासनाची किती महत्त्वाची भूमिका असते, प्रशासनाच्या एका डिसिजनमुळं किती मोठा इम्पॅक्ट, किती चांगल्या गोष्टी समाजात घडू शकतात, किती लोकांचं काहीतरी कल्याण करण्याची क्षमता एका डिसिजनमध्ये प्रशासनाच्या लेवलवर असते. तर मला ह्या गोष्टींची जाणीव होते. आणि ज्या वेळेस मला असं वाटायचं की यार आपला ह्या वेळेचा इंटरव्ह्यूचा कॉल हुकला किंवा यावेळेचा मेन्सचा रिझल्ट हुकला,
त्यावेळेस मला असं वाटायचं की आपल्यासाठी काहीतरी खूप मोठं कार्य करण्याची संधी UPSC नावाची एक संस्था आपल्याला मिळवून देते. म्हणजे आम्ही मित्रांमध्ये मजेने असं म्हणायचो की आपले इस्रो जी संस्था आहे त्यांच्याकडे GSLV PSLV नावाचे लॉन्च व्हेकल्स आहेत मोठे मोठे. तर मला असं वाटतं की भारतामध्ये UPSC सारखं एक लॉन्च पॅड आहे किंवा लॉन्च व्हेकल आहे जे इतकं पॉवरफुल आहे की तुम्ही सामाजिक कुठल्याही स्तरातून येत असाल तरी पण संविधानाच्या मदतीने तुम्हाला ते एका अशा टापूमध्ये घेऊन जाईल की जिथून तुम्ही पूर्ण समाजाला वरती आणण्याचा प्रयत्न करू शकाल. तर मला असं वाटतं की ते लॉन्चपॅड UPSC आहे किंवा MPSC स्पर्धा परीक्षांमधून ते तुम्हाला मिळतं. तर स्वतःच्या बियॉन्ड जर विचार केला तर मला वाटतं ते ब्रॉड व्हिजन माझ्या नेहमी सोबत होतं आणि तेच येणाऱ्या काळात पण करण्याचा निश्चित प्रयत्न करेल. खरं बघितलं तर देश चालवणारे सगळे हे IPS IAS असतात. राजकारणी व्यक्तींचा पार्ट नंतरचा असतो. त्यांना सल्ले देणारेच सगळे हे IPS IAS असतात. पण जेव्हा एखादी मोठी घटना घडते, समजा आता पहलगाममध्ये अटॅक झाला, ठीक आहे, तिथालची केंद्रीय सुरक्षा यंत्रणा त्याला जबाबदार धरली. आता काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये बीडमध्ये काही गोष्टी घडल्या जिथे SIT CID किंवा जे वेगवेगळे अधिकारी आहेत त्यांना एका वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये एका वेगवेगळ्या जातीचे आहेत म्हणून त्यांनी त्या व्यक्तींना मदत केली असं काही बोललं जातं. म्हणजे जातीय व्यवस्था जी आहे ती जातीय व्यवस्था कुठल्याही पोस्टवरील व्यक्ती असेल तरीही त्याला पोखरताना दिसते. मग अशा वेळी एक अधिकारी म्हणून तुमचा रोल काय असला पाहिजे की ज्या वेळेस आपल्या जातीचा एखादा व्यक्ती समोर येतो किंवा जे काही असेल जाती व्यवस्था आहे त्यातून तुम्ही आम्ही सगळेच जात असतो, जाती व्यवस्थेकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन कसा आहे? मला असं वाटतं सगळा अधिकारी वर्ग आपल्या समाजातून म्हणजे समाजातूनच येतो. त्यामुळं कधी कधी समाजातल्या काही चुकीच्या गोष्टी जनरल माणसांमध्ये असण्याची पण संभावना बनते. मात्र ज्या दिवशी तुम्ही संविधानाची शपथ घेता किंवा ज्या दिवशी तुम्ही सर्व्हिसमध्ये येता, मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचा धर्मग्रंथ फक्त संविधान असलं पाहिजे आणि आपली सगळ्यांची जात फक्त भारतीय असली पाहिजे. यासाठी जसं की आम्हाला फॉर एक्झाम्पल UPSCमध्ये इथिक्स नावाचा सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की सिव्हिल सर्व्हिसेसच्या फाउंडेशनल व्हॅल्यूज, ज्याला तत्कालीन गृहमंत्री आपले सरदार वल्लभभाई पटेलजी ज्यांनी स्टील फ्रेम ऑफ इंडिया म्हटले होते सिव्हिल सर्व्हिसेसला, ते असं बोलले होते की ऑब्जेक्टिव्हिटी ही सगळ्यात फाउंडेशनल व्हॅल्यू आहे, मेन व्हॅल्यू. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय की समोर येणारा माणूस तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पंथाचा आहे, कुठल्या सामाजिक स्तरातून येतो हे न बघता त्याने आणलेला मुद्दा, त्याची फॅक्ट लॉमध्ये कुठे बसते, फक्त त्या फॅक्टच्या बेसिसवर डिसिजन घेणे, ना की त्याच्या बॅकग्राऊंडवर किंवा ना की त्याच्या कुठल्या बाकी गोष्टी सामाजिक गोष्टींच्या याच्यावर. तर मला असं वाटतं की एक अधिकारी निश्चितच ऑब्जेक्टिव्ह असला पाहिजे, त्याच्यामध्ये कोर इंटिग्रिटी असली पाहिजे आणि खूप मोठं समर्पण मला वाटतं संविधानाप्रती असलं पाहिजे. तेवढं जरी असेल तर हे असे जे इश्यूज आपल्याला समाज म्हणून आपल्याला थोडं अनफॉर्च्युनेट वाटतं तसे घडणार नाहीत. ज्या दिवशी तुझा UPSCचा रिझल्ट आला, आपल्या गावात बॅनर झळकले, प्रत्येक मित्राच्या याच्यावरती स्टेटस तुझ्या होता, गावातही DJ लावला, तो गुलाल, ती सगळी उधळण सगळी बघितल्यानंतर प्रत्येक घरातल्या व्यक्तीला असं वाटत, म्हणजे ते पाल्य त्यांच्या मुलांना सांगत असतील की बघ त्याने काय केलंय, तू कधी होणार आहेस, त्याने UPSC क्लिअर केली, तुझा आता पोलीस तरी झाला का किंवा जे असेल ते. तर ज्यावेळी एखादी विजयाची मिरवणूक निघते, गुलालाची उधळण होते आणि त्यावेळी घरामध्ये प्रत्येकाच्या सांगितलं जातं की बघ तो UPSC क्लिअर झालाय, हा पाल्यांचा UPSCकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य आहे का आणि मुलांना ते बघून UPSC करणं योग्य आहे का? निश्चितच ज्यावेळेस माझा रिझल्ट आला तर मला काळजी खरी ही होती की माझ्या मिरवणुकीत जो गुलाल उधळला जाईल तो गुलाल कुणावर ओझं म्हणून लहान मुलांच्या मनावर पडू नये, कुणावर ओझं म्हणून किंवा त्यांच्या खांद्यावर पडू नये. याचं कारण असं, बऱ्याचशा वेळा आपल्याकडं असं आहे की आपल्या भागातून जनरली या एक्झाम फार रेअरली मुलं क्रॅक करतात, त्यामुळं पूर्ण पंचक्रोशीला आनंद होणं स्वाभाविक आहे आणि सर्वांचं आपल्यावर प्रेम असतं, त्यामुळं त्या प्रेमापोटी तो महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्याची शक्यता असते, जो माझाही त्या ठिकाणी साजरा झाला. मात्र मी त्या मिरवणूक संपल्यानंतर जे नागरी सत्कार होता त्यामध्ये त्या भाषणात पण मी ही गोष्ट क्लिअर केली, जे आज परत मला करावी वाटेल, की जो गुलाल उधळला गेला आहे किंवा ही अचानकपणे गावात एक असं वातावरण तयार झालं की फक्त UPSC सर्व काही आहे, UPSC तू क्लिअर केली तरच तू गावाचं नाव फार मोठ्या पद्धतीने रोशन केलं, अदरवाईज दुसरं कुठली फील्ड नाही. तर मी ते भाषणात पण क्लिअर केलं की तसं काही नाही आहे, ही फक्त एक एक्झाम आहे. म्हणजे मला आत्ताही मी माझ्या एका मित्राशी बोलत होतो की फक्त एक एक्झाम क्लिअर केल्यानंतर इतकं आपल्या समाजाला अप्रूप वाटावं, हे त्या एक्झामचं मोठेपण आहे UPSCचं. मात्र अजून माझ्या हातून असं काही मोठं कार्य घडलेलं नाही, अजून तर मला काम सुरू करायचं आहे. तर मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये
प्रत्येक काम, कुठलंही काम छोटं मोठं नाही, प्रत्येक काम सेलिब्रेट झालं पाहिजे. आपल्यासाठी कुणी दरवाजा उघडतं आहे, आपल्याला कुणी कॉफी आणून देतं आहे, आपले हेल्पर्स असतील, त्यांचंही काम तितकंच महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं ती श्रमप्रतिष्ठा आपल्या समाजात असणं गरजेचं आहे. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रात असाल, तुम्ही शेतकरी असाल तर आदर्श शेतकरी असाल, तुम्ही शिक्षक असाल, एका हाडाच्या शिक्षका एवढं मोठं काम तर मला वाटत नाही की एक IAS अधिकारी करू शकतो, कारण तो पूर्ण देशाचं भविष्य घडवतो एक शिक्षक. तर मला असं वाटतं तुम्ही ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्राला काम उत्तुंगपणे करणं आणि समाज म्हणून आपली जबाबदारी बनते की ते सगळे कामांना तितक्याच इक्वल पद्धतीने सेलिब्रेट करणं. तर मला असं वाटतं की या गुलालाचा चुकीचा मेसेज कुणाच जायला नको. या गुलालाने जर कुठल्या एका चांगल्या मुलाच्या मनात बीज पेरलं गेलं की आपल्याला एक दिवस हे करायचं आहे आणि त्यांनी एक दिवस तो गुलाल उचलला तर मला निश्चितच आनंद होईल. मात्र प्रत्येक पालकांना असं नको वाटायला की फक्त UPSC करायला हवी. त्यामुळं आपल्या पाल्यांना त्यांची स्वतःचं मन ओळखण्याची संधी द्या, त्यांची स्वतःची आवड ओळखण्याची संधी द्या. आणि या पलीकडेही, एक्झामच्या पलीकडेही जगात खूप मोठे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये यश मिळवलं जाऊ शकतं. आता तूच माझा इंटरव्ह्यू घेतेस, आपण दोघांनी व्यासपीठाची जर्नी सोबत सुरू केली आणि दोघंही आपल्या आपल्या फील्डमध्ये एका खूप चांगल्या पोझिशनला आपण आज पोहोचलेलो आहोत. म्हणजे तू ज्या खुर्चीवर बसून माझा पॉडकास्ट करते, माझ्या आधी या खुर्चीवर खूप मोठे मोठे माणसं बसलेले आहेत, त्या माणसांसोबत तू बसलेली आहेस. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपापले गुण ओळखून केलं तर इक्वली सक्सेस सगळ्यांना मिळतंय. त्यामुळं ते करणं जास्त गरजेचं आहे. नाही, अर्थातच म्हणजे मलाही जसं मी सांगितलं, माझा हा पहिला पॉडकास्ट नॉन पॉलिटिकल होतोय, पण माझा आनंद वेगळा होता कारण मला पहिल्यांदा कुणाचं तरी ऐकायचं होतं. इतर वेळी मी त्यांना ऐकवत असते की हे असं असं का ते तसं, पण ती असताना की एक फेज असते. आणि मलाही ही गोष्ट सांगायला खरंच आनंद होईल, आम्ही दोघेही एकाच शाळेमध्ये शिकलोय, दोघांनी एकच व्यासपीठ शेअर केले, दोघंही वक्तृत्व स्पर्धेला सोबत स्टेजवर असायचो, निवड झाल्यानंतरही आम्हाला एकच शिक्षक दोघांना एका गाडीवर घेऊन जायचंय. तर ती फक्त फरक एवढाच होता, त्यांनी ठरवलं होतं मला UPSC करायचं आणि मी ठरवलं होतं मला पत्रकारिता करायची. असो, पण तू जे केलंय ते खरंच खूप भारी आहे, गावासाठीही भारी. आणि प्रत्येकाच्या मनात एक असा आत्मविश्वास आला की परीक्षा कुठली छोटी किंवा मोठी नसते, पण हा आत्मविश्वास आला की आपल्या एका गावाने MPSC करणारे किंवा MPSC पास झालेले बरेचसे मुलं आपल्या गावात आहे, UPSC क्लिअर झालेला मुलगा आहे आणि बरेचसे सरकारी नोकरीमध्ये जे आहे ते गाव आपलं खूप ॲक्टिव्ह झालं आहे. त्यामुळे बदल हा घडताना दिसतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझ्या आईचं खूप अभिनंदन, त्यांचा सपोर्ट खूप गरजेचा असतो. आता ओंकारला नोकरी लागली, ओंकारच्या लग्नाचं काय कुठपर्यंत काही स्टेटस आहे की नाही आहे? मी आता घरच्यांनाही तेच सांगितलं की इतक्या दिवस करिअरचं टेन्शन घेत होते माझ्या, आता लगेच दुसरं टेन्शन घेऊ नका. सध्याचा काळ रिझल्ट लागल्यामुळे आनंदी काळ आहे, तो आनंद सगळ्यांनी, मला वाटतं सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. पुढचं मला वाटतंय लेट द गॉड डिसाईड दॅट. तर आज आपल्या चॅनलवरती पहिली नॉन पॉलिटिकल मुलाखत झाली आहे. एक UPSC क्लिअर झालेला 673वी रँक मिळवलेला निंबळक गावातील ओंकार मीनाक्षी राजेंद्र खुंडाळे या मुलाची मुलाखत मी घेतली आहे. आम्ही एकाच शाळेतील असल्यामुळे मी अरेतुरे करते, पण पुढे जाऊन लवकरच सरच मी म्हणेल. आणि तुझ्या वाटचालीसाठी शुभेच्छा, तू केलेल्या अथिक परिश्रमाला सॅल्यूट. आणि अशाच पद्धतीने तुझ्या हातून वेगवेगळी कामं घडत राहू. पुन्हा आपला एक इंटरव्ह्यू होईल जेव्हा तू प्रशासकीय सेवेत रुजू होशील, 5-6 वर्ष सर्व्हिस करशील, त्यानंतर आपण अनुभव शेअर करूयात, तिथे काय घडतं, कशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी घडतात. पण आत्ताच्या या स्टेजपासून सुरू झालेल्या तुझ्या जर्नीला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तू मला अरेतुरेच कर, जेणेकरून ते साहेब पण माझ्यात राहणार नाही, गावाकडचाच ओंकार बनून राहायला मला निश्चित जास्त आवडेल. आणि खूप धन्यवाद या ठिकाणी बोलवल्याबद्दल आणि संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद.